नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील रोहनवाडी रोडजवळ जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून तब्बल 108 कोटी रुपये खर्च करून मलनिस्सारण प्रकल्प उभारण्यात येतोय। या कामाचं कंत्राट विस्टाकोर या कंपनीला मिळालं असून महापालिका प्रशासनानं कंपनीला आतापर्यंत सुमारे 97 कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत। 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणे कार्यारंभ आदेशात नमूद असताना तब्बल 7 वर्षांनंतरही हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही। एकीकडे 97 कोटी रुपये कंत्राटदाराच्या खिशात गेलेले असताना या प्रकल्पाचा घसा अद्यापही कोरडाच आहे। आमचे जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट पाहूया। सरकारी काम आणि 6 महिने थांब असं उपहासाने म्हटलं जातं, मात्र जालन्यात सरकारी काम आणि 7 वर्ष थांब असं म्हणण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे। याला कारण ठरलंय येथील मलनिस्सारण प्रकल्प। जालना शहरातील वेस्टेज वॉटर शुद्ध करून ते परत नदीत सोडण्यासाठी या प्रकल्पावर तब्बल 108 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत। 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करावा असं कार्यारंभ आदेश नमूद असताना 7 वर्ष उलटूनही हा प्रकल्प अपूर्णच आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत कंत्राटदार कंपनीने सुमारे 97 कोटी रुपयांची बिले उचलली आहेत, मात्र अद्यापही प्रकल्पाचं काम पूर्ण झालं नाही। सुमारे 50 MLD वॉटर या प्लांटमध्ये आणून त्याचं शुद्धीकरण करून ते पाणी नंतर वापरण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा हा प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टला सुरुवातीला 54 कोटींची मान्यता होती। तशी वर्क ऑर्डर 2018 मध्ये नोव्हेंबर महिन्यात निघाली होती आणि हे काम भेटलं होतं विस्टाकोर इन्फ्राजेक्ट्स या कंपनीला। या कंपनीनं गेल्या 7 वर्षात आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो रोहनवाडी बायपास आहे या ठिकाणी हा प्लांट उभारण्याचं काम सुरू आहे। गेल्या 7 वर्षात या कंपनीला जालना शहर महानगरपालिकेने अजूनही जालना शहरातून जे काही ड्रेनेज पाईपलाईन आणायची, या पाईपलाईनचं पूर्ण काम अपूर्ण आहे। ते काम पूर्ण केल्याशिवाय हे फिल्टर बेड चालू होणार नाही असं कंपनीच्याच अधिकाऱ्यांकडून म्हणजे कॅमेऱ्याच्या माघारी ऑफ द कॅमेरा सांगण्यात येत आहे। तसं असलं तरी आतापर्यंत जालना शहर महानगरपालिकेनं या कंपनीला 32 बिलं, तब्बल 32 बिलं जी 90 कोटींची आहेत ही दिल्याची सूत्रांची माहिती आहे। एकीकडे 54 कोटींची वर्क ऑर्डर असताना या कामासाठी वेळोवेळी मुदतवाढ मिळाली आणि निधीही मिळाला। आतापर्यंत तब्बल कंपनीला 90 कोटी रुपये अदा केल्याचं समोर आलंय। मात्र 90 कोटी खर्च केल्यानंतरही या कंपनीनं 7 वर्षात हे काम पूर्ण केलं नसल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। त्यामुळं जालना शहराला वेगवेगळी दिवास्वप्न दाखवणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाला नेमका हा प्रोजेक्ट कधी रन करायचा आहे आणि या प्रोजेक्टपासून जे काही थेट लाभ आहे जालन्यातील जनतेला कधी मिळणार हे मात्र येणारा काळच सांगेल। मात्र असं असलं तरी या कंपनीला 2 वर्षाची मुदतवाढ असताना 2 वर्षाची मुदत असताना या कामासाठी प्रत्येक वेळी मुदत वाढून तब्बल 7 वर्षापर्यंत मुदतवाढ कशी देण्यात आली, कोणत्या अधिकाऱ्याने दिली आणि कंपनीकडून वेळेत काम का करून घेतलं जात नाही हा प्रश्न या निमित्तानं समोर येत आहे। असं असलं तरी या प्रकल्पावर आतापर्यंत सुमारे 97 कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि या प्रकल्पाचं काम 95% पूर्ण झालं असल्याचा दावा मात्र पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राजेश बगळे यांनी केलाय। असं रोहनवाडी रोडवरती मलनिस्सारण प्रकल्प सुरू आहे। या प्रकल्पाला आपण मान्यता कधी दिली होती, किती वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि एकूण खर्च किती केला आणि सद्यस्थिती काय प्रकल्पाची? केंद्र शासनाच्या अमृत 1 योजनेअंतर्गत जालना शहराचे जे सांडपाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्धीकरण करणे व शुद्ध झालेले पाणी पुन्हा नदीपात्रात सोडणे असा हा प्रकल्प 2017 साली मंजूर झाला होता। त्यानुसार रीतसर निविदा प्रक्रिया करून कंत्राटदार विस्टाकोर इन्फ्रा प्रोजेक्ट्स पुणे यांचे सर्वात कमी दर असल्यामुळे त्यांना दिनांक 4/12/2018 रोजी नगरपालिकेमार्फत कार्यादेश देण्यात आले होते। त्यावेळेस कामाची मुदत ही 2022 पर्यंत होती। तर 2022 पर्यंत आपल्याला मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रासाठी जी जागा उपलब्ध दिली होती कलेक्टर ऑफिसकडून, त्या जागेची भरती आणि HFL जे फायनल नसल्यामुळे आपल्या कामास थोडासा विलंब झाला होता। आता सदरचे काम हे जवळपास 95% पूर्ण झालेले आहे। उर्वरित 5% काम म्हणजे नदीपात्रात ट्रंकमेंट टाकणे व काही ठिकाणी नाल्या टॅपिंग करणे एवढे बाकी आहे। एकूण किती बजेट आहे त्या प्रोजेक्टला सँक्शन? आतापर्यंत आपण कंत्राटदाराला किती बिल आहे? एकूण 108.79 कोटीचा
बजेट मंजूर आहे या कामासाठी आणि त्यापैकी आपण 97.24 कोटी कंत्राटदार दिलेले आहे. साधारणतः कधीपर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो? ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 अखेरपर्यंत सदरचा प्रोजेक्ट पूर्ण होऊन कार्यरत होईल. कॅमेरामॅन प्रदीप मोरमेसह साहिल पाटील, MCN न्यूज, जालना. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुका आज पार पडल्या. जालना जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर सदस्य वकिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. जालन्यातील जिल्हा वकील संघाच्या कार्यालयात ही निवडणूक शांततेत पार पडली. जालना जिल्ह्यातील सुमारे 650 वकिलांनी आज महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल निवडणुकीत सहभाग नोंदवत उत्स्फूर्तपणे मतदान केलं. या निवडणुकीत सुमारे 55 उमेदवार आपलं भविष्य आजमावत आहेत. जालना जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर आज सकाळपासून वकिलांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. जालना शहरातील जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरातील जिल्हा वकील संघाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया पार पडली. ॲडव्होकेट रमेश गाडे यांनी या निवडणुकीबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होती. जालना बार कौन्सिल देखील मतदान साथ होत आहे. काय सांगाल सर? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जालना येथे केंद्र आहे. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचं आज इलेक्शन आहे. याच्यामध्ये एकूण 155 उमेदवार ही निवडणूक लढत आहेत. यापैकी 23 जण निवडून येणार आहेत. प्रत्येक सदस्याला म्हणजे प्रत्येक वकिलाला यामध्ये एकूण जास्तीत जास्त 23 मतं करण्याचा अधिकार आहे आणि कमीत कमी 5 मतदान करण्याचा अधिकार आहे. सर यामध्ये जी बॉडी निवडून येईल ही 23 जणांची असणार आहे आणि संपूर्ण 5 वर्ष पुढील 5 वर्ष ही बॉडी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलसाठी कार्यरत करणार आहे आणि वकिलांच्या हिताचे निर्णय या बॉडीमार्फत घेतले जाणार आहे. करिता आजची निवडणूक ही ठेवण्यात आलेली आहे. जालन्यात एकूण किती मतदान? जालन्यात टोटल जवळपास 650च्या आसपास मतदान आहेत. एकूण जालना, अंबड, जाफराबाद आणि परतूर अशा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर हे सगळं टोटल मतदान होणार आहे. काय वकिलांसाठी कुठल्या विशेष मागण्या असतील मतदार म्हणून तुमच्यासाठी निवडणूक? यामध्ये सर माझी अशी इच्छा आहे आणि माझी म्हणता सगळ्या समस्त ज्युनियर बांधवांची अशी इच्छा आहे यामध्ये की ही जी नवीन बॉडी निवडून येणार यांनी वकिलांचे हिताचे निर्णय घ्यावेत. यांनी वकिलांसाठी विमा संरक्षण चालू करावे. यांनी ज्युनियर वकील जे आहेत त्यांच्यासाठी स्टायपेंड सुरू करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वकिलांवर होणारे वारंवार जे हल्ले आहेत हे हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जशा उपाययोजना गोवा बार काउन्सिलने केल्या आहेत की वकिलावर हल्ला केल्यास जवळपास 7 वर्षाची शिक्षा होते, त्याच प्रकारे महाराष्ट्रातील वकील बांधवांसाठी सुद्धा असा कायदा करण्यात यावा, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा अशी आमची. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम जिल्हा जालना 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज जिल्हा क्षयरोग केंद्र जालना सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी जिल्हा क्षयरोग केंद्र जालना येथून क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली होती. सदरील जनजागृती रॅलीचं उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. सदरील रॅली समर्थनगर, नूतन वसाहत, अंबड चौफुली मार्गक्रमण करत जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात या रॅलीचा समारोप करून बक्षीस वितरण आणि प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर, उद्योगपती गोयल, कलर्स सीड्सचे प्रतिनिधी सुनील बियाणी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर म्हस्के, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर GM कुंडलीकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी क्षयरोगाबाबत जनजागृती आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र आणि जागतिक क्षयरोग दिनानिमित्ताने जिल्ह्यातील विविध नर्सिंग कॉलेजमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये रांगोळी, पोस्टर्स असे विविध उपक्रम स्पर्धा घेऊन त्यातून प्रथम आणि द्वितीय, तृतीय क्रमांक यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच कलर्स सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने क्षयरोग रुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता भालतिलक यांनी केले, तर आभार निलेश चव्हाण. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर रमेश ठाकरे, डॉक्टर रमेश काकड, डॉक्टर नागरवाड, गजानन लोखंडे, संजय खंडागळे, गोविंद वाहुरे, देवकुमार जावळे, आशिष ओझा, ज्ञानेश्वर खटाने, कपिल कोकरे, रामेश्वर कांबळे, सविता वैद्य पाटील, शिवानी बर्डे आदींनी परिश्रम घेतले. TBW elimination is a long process. It is not just because of a strong healthcare system. It also depends on the society we are living in also. So it depends on so many social factors also. So elimination of TB is a tapasya. It is like we have to, आता आमच्या generation मध्ये we are the TB warriors.
but next next 20-25 years साठी आम्ही TB carriers होते. पण लेकिन we have to take a pledge today कि next generation TB carriers ना हो. That should be our pledge. क्योंकि हमारे जब हम सर्विस करके यूज करते हैं, इंडिया शुड बी डिक्लेयर्ड TB एलिमिनेटेड कंट्री. ये हमारा प्रतिज्ञा होना चाहिए. एनीवे आवर कंट्री हैज टारगेटेड 2030 एज TB एलिमिनेशन टारगेट. तो 2030 इयर्ससाठी फक्त 4 साल बाकी है. अभी 2026 मध्ये 3 महिना ऑलरेडी गेले हो चुके हैं. जालना जिल्ह्यामध्ये आम्ही खूप चांगली काम केलेले आहे ऑलरेडी. But still, as a country, it is a long road. I have read somewhere that yearly incidence of TB is 1.8 million in India. That is very worrisome, which means 18 lakh people. 18 lakh people still they go to TB. So, माझी एक विनंती ऐसा है कि we have to be TB barrier every single day. ठीक आहे, तुम्ही सगळ्यांना आम्ही सगळ्यांना मतलब ऑन अ डेली बेसिस मध्ये PHC असेल या आमच्या हेल्थ सेंटर मध्ये ऐसे क्या बोलतो पोस्टर्स IEC मटेरियल सगळं केलेले आहे. तरी पण वी हॅव टू डू अ माउथ टू माउथ पब्लिसिटी फॉर TB एलिमिनेशन. इट स्टार्ट्स फ्रॉम व्हेरी स्मॉल थिंग. अगर कोई पब्लिक प्लेसेस मध्ये स्मोकिंग करताना वी हॅव टू टेल देम की स्किप स्मोकिंग. मी एक छोटीशी जालना मनपा आयुक्तांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. आज झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा करून सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याबाबत स्थायी समिती सदस्यांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली. जालना महापालिकेत मनपा आयुक्तांनी आज स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बैठकीत अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जालना नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडली. या बैठकीत स्थायी समिती सदस्य आणि मनपा आयुक्त यांच्यात आगामी अर्थसंकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाली. मनपा आयुक्तांनी आगामी अर्थसंकल्पाचा आराखडा स्थायी समितीसमोर मांडला. यावेळी स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याबाबत स्थायी समिती सदस्यांनी मनपा आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. मिनी मंत्रालय समजला जाणाऱ्या जिल्हा परिषदेचा सन 2026-27 अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. सुमारे 2255.7 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद जालनाचा सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्प आणि मूळ अर्थसंकल्प सन 2026-27 आज जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबुकले, मुख्य लेखावृत्त अधिकारी सुधीर साटे, कृषी विकास अधिकारी PB बनसोडे, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, पशुसंवर्धन अधिकारी चौधरी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये सन 2026-27 चे मूळ अर्थसंकल्पीय तरतूद 22,55,07,000 रुपये एवढ्या रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. याचबरोबर यासह विविध उपाययोजना, महिला सक्षमीकरणासाठी अशा विविध उपक्रमांसाठी तरतूद ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. याचबरोबर शॉपिंग मॉल उभारण्याचा मानस असून यामुळे यातून आर्थिक उत्पन्न जिल्हा परिषदेला मिळेल असल्याचं त्यांनी सांगितलं. 24 रोजी जिल्हा परिषद जालना यांच्या सन 2025-26च्या सुधारित अर्थसंकल्प आणि सन 2026-27च्या मूळ अर्थसंकल्प आपल्या समोर सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. पूर्व जिल्हा परिषदेला विविध योजनांमधून मिळणारा निधी जिल्हा निधीत जमा होत होता आणि त्या निधीवर मिळणाऱ्या व्याजातून महसुली उत्पन्न वाढत होते. परंतु शासनाच्या 14 फेब्रुवारी 2024च्या निर्णयानुसार हा निधी आता व्हर्च्युअल पर्सनल डेपॉझिट अकाउंट VPDA मध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे व्याज उत्पन्न बंद होणार असून महसुली उत्पन्नात सुमारे 50 ते 60% घट होणार आहे. या परिस्थितीचा विचार करून सन 2024-27चा अर्थसंकल्प तयार करण्यात आले आहे. या वर्षासाठी अपेक्षित उत्पन्न सुमारे 22,55,20,000 रुपये असून खर्च 22,55,07,000 रुपये आहे. म्हणजे
हा अर्थसंकल्प शिल्लक आहे ते सरप्लस. विभागनिहाय अर्थसंकल्प आता बोलूया. हेड नंबर 2054 वित्त विभाग सन 2024-25 26-27 करिता मूळ तरतूद 30 लाख लक्ष ठेवण्यात आली आहे. हेड नंबर 2059 सार्वजनिक मालमत्तेच्या परिरक्षण ₹279.98 लाख आली आहे. हेड 2202 शिक्षण आम्ही 60 लक्ष ठेवण्यात आले आहे. हेड नंबर 2210 आरोग्य 50 लक्ष ठेवण्यात आले आहे. 2215 हेड पाणी पुरवठा 3 कोटी ठेवण्यात आलेले आहे. 2225 हेड अनुसूचित जाती या इतर जाती जमाती करिता आम्ही 21 लाख ठेवण्यात आलेले आहे. हेड नंबर 2235 5% दिव्यांग कल्याण निधीसाठी आम्ही 85 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. हेड नंबर 2235 10% महिला व बाल कल्याण त्याच्या तरतूद आहे 1,61 लाख रुपया ठेवण्यात आलेले आहे. 2401 कृषी विभाग आम्ही 49 लाख लक्ष ठेवण्यात आले आहे. 2403 पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय 50 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. 2515 पंचायत राज कार्यक्रम आम्ही 2.68 CR ठेवण्यात आले आहे. 2702 लहान पाटबंधारे आम्ही 50 लाख. 305 परिवहन रस्ते हा सेसमध्ये बजेट नसल्यामुळे आम्ही ठेवण्यात नाही. 0515 व्यक्तिगत ठेवीसाठी आम्ही 5.5 CR ठेवलेले आहे. एकूण महसुली तरतूद सन 2024-25 करिता सुधारित तरतूद 28 CR 24,20,000 रुपये व सन 2026-27 करिता मूळ तरतूद 22,55,07,000 एवढा ठेवण्यात आले आहे. मागच्या 15 वर्षापासून असल्यामुळे मी माझी काही मतं व्यक्त करण्यासाठी उभा आहे. बजेट हा खूप मोठा शब्द आहे. म्हणजे आपण मागच्या महिनाभरामध्ये राज्याचा अर्थसंकल्प, केंद्राचा अर्थसंकल्प, पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, रुपया स्वस्त होणार की महाग होणार, ₹1 विभाजन फायनान्स डिपार्टमेंट कसं करतंय, प्रधानमंत्री महोदय कसं करतायत, मुख्यमंत्री महोदय कसं करतायत. आणि तितक्याच महत्वाचा म्हणजे जरी जिल्हा परिषदचा अर्थसंकल्प असला तरी हा अर्थसंकल्प आहे आणि त्रिस्तरीय रचना आहे आपली, जी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारी यंत्रणा आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेली कामं आपण करत असतो. बघा, बजेट प्रेझेंट करत असताना चेहरा खूप महत्वाचा असतो. बजेट प्रेझेंट करणारा चेहरा कॉन्झर्वेटिव्ह आहे का लिबरल आहे. आणि बऱ्याच वेळेला कधी कधी एक चेहरा लिबरल असतो, एक कॉन्झर्वेटिव्ह असतो. यावेळेला सुदैवाने फायनान्स डिपार्टमेंट आणि प्रशासन हे दोन्ही चेहरे लिबरल असल्यामुळे हे बजेट तसं खूप लिबरल करण्याचा प्रयत्न झाला आहे. बजेट करण्यापूर्वी पहिल्यांदा म्हणजे जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये मागच्या 15 दिवसांपासून सातत्याने याच्यावर चर्चा होते, ब्रेन स्टॉर्मिंग होते, आईस ब्रेकिंग होते. काय गरजेचं आहे, कुठल्या बाबीवर खर्च करणं गरजेचं आहे, कशावर पैसा उपलब्ध होत नाही, कशावर पैसा उपलब्ध होतो, उपलब्ध असलेला पैसा सफिशियंट आहे का. म्हणजे हे करत असताना आम्ही महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेची जालना महापालिकेच्या ताफ्यात 5 नवीन स्वच्छता वाहने दाखल झाली आहे. मनपा आयुक्त आणि महापौरांच्या हस्ते या स्वच्छता वाहनांचं लोकार्पण आज करण्यात आलं. जालना महापालिकेच्या ताफ्यात 5 स्वच्छता वाहने दाखल झाली आहे. आज महापालिकेच्या कार्यालयात मनपा आयुक्त आणि महापौरांच्या हस्ते या स्वच्छता वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. जालना शहरातील स्वच्छतेचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 3 नवीन रोड स्वीपर वाहने तसेच उज्जीवन बँक जालना यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 2 नवीन घंटागाड्या महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या 5ही वाहनांचं पूजन आणि लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. यावेळी महापालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे यांच्यासह मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार.
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।